हो मास्तर, झेंडा फडकल्यावर जिलेबी वाटणार का? झेंडा फडकल्यावर जिलेबी वाटणार नाही. ते जुने दिवस आठव, एकाला एक हात, 1 रुपया चांदी का, देश हमारा गांधी का, हे का नाही? त्या पुढे दोघी जणी, त्याच्या मागे तुम्ही दोघं. तू एवढी जोरात घोषणा द्यायचा, तिला तू आवाज तू काय साधा होता काय? त्याच्यानंतर आपला काळा ठो, ज्याच्या डोक्यावर गांधी टोपी, तेच झेंड्याला सलामी द्यायचं. आपला कार्यक्रम सरळ असाच, एक साथ प्रेड सावधान म्हणलं की सावधान, इस्लाम म्हणलं की इशे खलास, ती पाहेन त्या पायात घ्या पण बाप्पा इशेत नव्हता. 2 संत्री गोळ्या त्या खाल्ल्या की निघला आपला हुदडत गली बोळ्यान गावात पुन्हा ते दलिंदर कोणतरी भाषण करायचं, त्याचं आपल्याला ऐका वाटत नव्हतं है ना. छटाछट ऊन लागायचं आपल्याला, आपले वांदेच होते. पण चला, ज्या गोष्टी होतात त्यात चांगल्या होतात, ज्या बी गोष्टी होतात त्या काय होतात, चांगल्या होतात. पण सांगायचं तात्पर्य एकच लक्षात घ्या, ते दिवस काय होते रे मायला, आपल्याकडे प्रेस नव्हती, काय नव्हती. तांब्याच्या प्रेसनं प्रेस करावं लागली आपल्याला. तांब्यात कोळशे टाक है ना, तांब्यात कोळशे टाक आणि त्यानं आपल्या ड्रेसवर प्रेस. त्याच्यात महत्वाची वस्तू, एका पॅन्टला 4 लाईनिंग, डडांग टटांग. आपली पॅन्ट बी अशी होती, आपला बाप पण आपण एकाच पॅन्टच्या एका ह्याच्यात बसायचो है ना. एवढं मोठं ढगळं मगळं शर्ट, आणि मग काय बसलो आपण तिथं झेंड्याला. चल द्या, आता झेंड्यावरच बोलतो, जाऊ द्या. आठवा रे झेंड्याचे दिवस, आठवा ना, काय दिवस होते यार, हे का नाही? दिवस पाय ना, इशे येत नाही. आपले काय ह्याचं प्रेस काहीच नाही, काय दिवस होते रे माईला. आपल्या माईनं हो काय त्या पोरी मेहंदी काढायच्या बाप्पा, रात्रभर माय मेहंदी काढायची, एक फुल बरोबर यायचं नाही. एका हातावर झेंडूचं फळ तर दुसऱ्या हातावर बेसरामाचं फुल, हे का नाही? त्या बाहेरचे फुलं, पोरायचा तर इशेत नाही. नख पालिश लावायची, हे बी दलिंदर, पाय आलं बोट आलं नख पालिश. कुठं चालला तर झेंड्याला चालला. अरे काय बे तू, का नाही? जाऊ द्या, असे दिवस होते आपले, गेले. आठवा ना झेंड्याचे दिवस, आठवा एकदा. त्याच्यानंतर पोरं पावडर लावायचे, काही रुमालात पावडर न्यायचे. त्याच्यानंतर पाय तिथे गेल्यावर काय ते भाषण बापा, अख्या गावान फिरवायचे आपल्याला. एक रोड बरोबर नव्हता, चिखलान आपले बुट भर, आपली एखादी चप्पल तूट. आपल्याला खायच्या बुटाबिटाची इशे होता. आपल्या माईला खोबऱ्याचं तेल भेटलं नाही, तिनं गोड तेल लावून दिलं आपल्या डोक्याला. असा भांग पडला, जगातलं तुफानी वादळ आलं तरी आपला केस हल्ला नाही. झेंडा वंदन उद्याचा आठवा. दिवस किती डेंजर होते, पण चॅलेंजने आपल्याला एवढे दिवस काढून लोकांच्या बोकांडीवर बसून आपण पैसा कमवला, बंबाट घरं बिरं बांधली. संत्र्या गोळ्या भेटायच्या दूर, काही शाळेत पारले बिस्किट, काही तर अर्धे मास्तरांच खाल्ले, हे का नाही? आता तर लेकरायची काय आयुष्य बापा, त्याचे कपडे, त्याचे सॉक्स. तर त्या काळचा आमचा ड्रेस होता. आमच्या काळात मौचे म्हणायचे, त्याला मौचे नव्हते, काहीच नव्हती. ये आठवा ना आपल्या पॅन्ट, आपल्या काळात थिगळ होतं भाऊ पॅन्टला, असं शिवलेलं है ना. पण दिवस होते, पण त्याच्यातून मित्रत्व होतो. एखाद्याला गोळी भेटली नाही तर ती इथं ठेवायची दातात, आणि तिचे 2 तुकडे करायचे आणि अर्धी मित्राला द्यायची आणि अर्धी आपण खायची. काही होते भिकार चोट है ना, भक्कन तोंडात घालायचं आणि पुन्हा बाहेर काढायचं, काहून कोणी मागू नाही म्हणून. काही जर नरडे घेतले पोंगे, 5ही पोटात घालायचे, 1 2 3 4 5, आणि अर्धे खायचा, काहून कोणी मागू नाही म्हणून. पण मित्र बिले डेंजर होता, ती अर्ध घातलेला काढायचा, इकडून खायचा आणि पुन्हा त्याच्या पोटात ठेवून द्यायचा. काय दिवस होते यार, आठवा ते झेंड्याचे दिवस. काय ते ड्रेस आपला पांढरा, माईनं एवढी निळी टाकली की इथं 4-5 चट्टे, मागून 4-5 चट्टे है ना. निळी पहिल्या दिवशी सुट्टी दिल्या जायची, काहून कपडे धुवायला. अख्खे मास्तर आपल्याकडून शाळा साफ करून घ्यायचे आणि दुपारी सुट्टी द्यायची, का तर कपडे धुवायला जा म्हणा. त्याच्यात कपडेच वाळायचे नाही. त्याच्यानंतर शाळेत 15-20 जण टग्याला ठेवायचे पताके लावायला. हो, जोड्या. भाषण कोण करणार, कथा कोण सांगणार, गावातले कोण ऐकणार, गावातले लोक ऐकायचे. माय आमच्या पोरीने तिथे डान्स केला आणि त्या काळचे ठरलेले गाणे, पंडितजीने हात मेरा देखाता नाही ताल में. 8वा दिवस झेंडा वंदन होता का नाही? त्याच्यातून तुम्ही एवढे कुटाणे करून इथं आले आणि आता आम्हाला ताण द्यायले. विचार करा तुम्ही, साधे होते का? वो दिन भी क्या दिन थे, हे का नाही? सर मी 200ला बॅच घेतली, 100 वापस देणार का? मायापाशी आहे, ती तोंडावर पुन्हा 2 झापडा आणणार आणि ते बी 200 वापस घेणार. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. कम टू द पॉइंट. झाला झेंडा वंदन, आठवलं की नाही तुला जुने दिवस? प्रेड सावधान.
प्रे विश्राम गबळम. आठव ना. त्याच्यानंतर शिक्षक काय करायचे, एक साथ झेंडे को सलामी देंगे सलामी दो. ज्याच्या डोक्यावर गांधी टोपी आहे ते सलामी द्यायची. त्याच्यात एखाद्याचे बोट असे हे का नाही, काय नमुने होते बे. हो